हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर कालचा व्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल, की मी आलेली आहे वेडिंग अटेंड करायला. तर काल मेहंदी होती आणि आज हल्दी आहे. रात्री घरी यायला खूप उशीर झाला होता, म्हणून मी सकाळी तर मस्त झोप घेतली. त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये मी करणार होती पोहे. मला हसू का आलं काय माहिती पोहे बोलल्यावर. अच्छा, तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर मला मम्मी आणि पप्पांना बाहेर जायचं होतं कामानिमित्त. म्हणजेच हॉस्पिटलला जायचं होतं सोनोग्राफीसाठी. त्यानंतर येताना थोडासा टाईम होता म्हणून आम्ही क्रोमाला पण गेलो होतो. कारण मम्मी आणि पप्पांना कूलर घ्यायचा होता. आय मीन त्यांनी घेतला बट त्याच्यामध्ये काहीतरी डिफॉल्ट आहे. सो तो एक्सचेंज करून रिप्लेस करून सेकंड बघायचा होता. सो आम्ही ते बघत होतो. त्यानंतर येताना मग परत मम्मीची एक मैत्रीण होती तिच्याकडे गेलेलो आम्ही भेटण्याकरिता. त्यानंतर येताना उसाचा रस घेतला. घरी आल्यावर मी बघते तर असं काही वातावरण होतं. जसं मी बोलली की शेजारीच लग्न म्हटल्यावर ते सगळे काही डान्स वगैरे चालू होतं. त्यानंतर मी दीदीकडे गेले आणि मी बघत होते काय चालू काय नाही. तिने मला बोलवलेलं. सो तिचं इथे फोटोशूट वगैरे चालू होतं आणि तिकडून तिने मला इतक्या लवकर पळवलं. ती पहिले बोललेली की "पटकन आवर, लवकर यायचंय तुला." सो मग मी पटकन घरी आलेले आणि आवरायला घेतलेलं आणि आजही माझी कालसारखीच गंमत होती. मला काहीच वेळेवर सापडत नव्हतं, बट स्टिल मी सगळं काही मॅनेज केलं. पहिली गोष्ट तर मला ड्रेसच सापडत नव्हता की ते कुठे ठेवलेले माझे ड्रेसेस. त्यानंतर मी हा ड्रेस घालणार होती, जो की तुम्ही माझ्या मागच्या व्लॉगमध्ये बघितलाच आहे. सो यार माझे मोठे केस असल्यामुळे मला फार कन्फ्युजन होतं की मी नेमकं काय करावं केसाचं, कारण मी मोकळे पण खूप रेअरली सोडते आणि हेअरस्टाईल म्हणजे मुळात मला इतकं काही जमत नाही, कारण ते लांब आहे. सो ते करणार कसं आहे? इथे माझ्या वेणी घालतानाच हात दुखून जातात. म्हणून मी तामझाम करण्यापेक्षा चुपचाप वेणी घालून चालली जाते. बरं, हे ट्रेडिशनलचं काही नाही, याच्यावर तर भागून जातं. पण मला विचार तेव्हा येतो जेव्हा मी वेस्टर्न वेअर करते, की म्हणजे मी नेमकं करणार काय? बरं असो, तर लॉन्सला गेल्यानंतर हां, ॲक्चुअली हळदी त्यांची लॉन्सवर होती. सो मी लॉन्सला गेलेले रेडी वगैरे होऊन. तुम्ही बघू शकता असं काही लूक केला होता मी. जास्त झगमग नव्हतं. नॉर्मली जे माझ्याकडे होतं अवेलेबल मी ते अप्लाय करून घेतलेलं. त्यानंतर मला यार असं का वाइब येते, की मी मेहंदीला आलेली आहे. कारण हा ड्रेस मी मागे जेव्हा घातलेला ना, तेव्हा मी मेहंदीसाठी घातलेला आहे. सो मला आहे ना तशीच वाइब येत होती. बट नाही, मी हळदीला आली होती आणि थोडं काइंड ऑफ वेळ होऊन गेला होता यार जायला. सो मग तिकडे असं काही वातावरण बघितल्यानंतर आम्ही जेवायला बसलेलो आणि इथे मग नंतर फोटोज वगैरे घ्यायची वेळ आली. सो मी फोटो वगैरे घेतल्यानंतर ही एक क्लिप रेकॉर्ड केली होती. मग थोड्या वेळानंतर त्यांचा डान्स वगैरे सुरू झाला. सो मी बाहेर आलेली ते बघण्याकरिता आणि मग सर्व काही रॅप करून आम्ही घरी यायला निघालो आणि आजही आम्ही उशिराच आलेलो, कारण ते ना जवळचं असल्यामुळे थोड्या वेळ थांबावं लागतं ना जास्तीचं. सो आम्ही थांबून घेतलेलो होतं. त्यानंतर घरी आल्यावर मी माझं आवरत होते. सो या, थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.